जर तुम्ही जांभूळकर चौकातनं लेफ्टला गेलं तिथं ई लर्निंगची शाळा होणार होती. आज अनेक वर्षापासून ते ई लर्निंगची शाळा बंद पडलेली आहे. तिथं सेफ्टी ऑडिट नाहीये, लिफ्ट प्रॉपर नाहीये. अशा वेळेस ज्या ठिकाणी आपल्याला आपलं जे एज्युकेशनल सेक्टर आहे, जे काही शैक्षणिक क्षेत्र आहे ते स्ट्रॉंग करण्याच्या ऐवजी आपण वीक करत आहोत. आज SRPF मध्ये शाळा क्रमांक 88 ब होती, तिथं स्थलांतर करायचा विषय आला. आजही ते लेकरं ग्राउंडवर बसून शाळा शिकतात. आजही त्या लेकरांना बसायला प्रॉपर मॅट नाहीये. आजही तिथं शिक्षकांची कमतरता आहे. म्हणजे गेले 10 ते 15 पासून ज्या कोणी वानवडी परिसरामध्ये पदं भूषवलेली आहेत त्यांनी त्यांचं सिस्टम फेल करून ठेवलेलं आहे. आणि कुठलेही डेव्हलपमेंटचं काम हे वानवडीमध्ये नवीन काय प्रोजेक्ट आले सांगावं मला इथल्या नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी. कुठेही काही झालेलं नाहीये. जसे पूर्वीचे जे विषय होते ते देखील आजही तेच विषयामध्ये वानवडीची जनता त्रस्त झाली आहे. कुठंतरी यावेळेस वानवडीची जनता बदल घडवल आणि एका कार्यकर्त्याला संधी देईल हे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो.